नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक घटक आहेत ज्यामध्ये आपल्याला साम्य आढळतं. मग दोन व्यक्तींच्या दिसण्यामध्ये किंवा वागण्या बोलण्यामध्ये सारखेपणा असतो, तर काही प्राण्यांच्या जाती आपल्याला सारख्या दिसतात. म्हणूनच तर आपण मांजरीला वाघाची मावशी म्हणतो, तर खारुताई आणि उंदीर मामा यांना मित्र समजतो. पण जंगलात गेल्यावर मात्र सरसकट संपूर्ण झुडपाला आपण झाड म्हणतो. आणि त्यातही तुम्हाला माहितीये, झुडूप, वनस्पती, रोपटं, वृक्ष असे प्रकार असतात. म्हणजेच काय, तर सारख्या दिसणाऱ्या घटकांचं सुद्धा स्वतःचं असं काहीतरी वैशिष्ट्य हे असतंच. तेच वेगळे पण लक्षात घेऊन आपण आज थोडा अभ्यास, थोडी मस्ती करूयात. आणि त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, अभ्यासाला सुरुवात झाली ना की सतत असं वाटत राहतं की नुसता अभ्यास आहे की अभ्यास असं न करता थोडीशी मजा, थोडीशी मस्ती असं करत अभ्यास झाला तर. अगं, हीच तर आपल्या शाळेची संकल्पना आहे. आपण फक्त अभ्यास आहे की अभ्यास नाही करत, आपण अभ्यास अधिक मजा करतो. बरोबर. त्यामुळे कसं होतं, या अभ्यासाचं दडपण राहत नाही. अभ्यासही पटकन होतो आणि एखादं गणित कुठे अडलं असेल किंवा इतिहासात काय घडलं हे जर डोकावून बघायचं असेल किंवा विज्ञानात काय होतंय बुवा हे जाणून घ्यायचं असेल ना, तर शाळेबाहेरच्या शाळेसारखं उत्तम माध्यम नाही. करेक्ट. म्हणूनच आज आपण मुलांना वर्गाच्या सुरुवातीलाच गोष्टीची सफर घडवून आणणार आहोत. अरे वा, म्हणजे शाळा सुरू होतानाच गोष्ट, नाही का? एक्झॅक्टली. आज मजा करण्याचा दिवस आहे. ऐकूयात एक छानशी गोष्ट. कारण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलाय की तुम्हाला आवडणारी एखादी छानशी गोष्ट घरच्यांना सांगा. आणि मुलांनी खूप छान छान गोष्टी घरच्यांना सांगितल्या आहेत. पण आता जी आपण गोष्ट ऐकवणार आहोत ना, ती मात्र कोणीच सांगितलेली नाहीये. चल मग खारुताई आणि उंदीर मामाची एक छानशी गोष्ट ऐकूयात. खारुताई आणि उंदीर मामा. खारुताई आणि उंदीर मामा दोघे मित्र होते. खारुताई त्याला म्हणाली, झाडाला लाडू लागत असते तर किती बरं झालं असतं. आपण लाडू तोडून खाल्ले असते, काही काम करावं लागलं नसतं. उंदीर मामा म्हणाला, पण ते लाडू गोड लागलेच नसते. मेहनतीचं फळच गोड असतं असं म्हणतात. रेश्मा, टप्प्याटप्प्याने की नाही मुलांच्या आवडीनिवडीमध्ये सुद्धा बदल होत जातात. बरोबर आहे. अगदी गोष्टीच बघ ना, लहानपणी त्यांना चिवकाऊच्या गोष्टी आवडत असतात, थोडे मोठे झाल्यावर त्यांना इसापनीतीच्या गोष्टी आवडतात, आणखीन थोडे मोठे झाल्यावर त्यांना सत्यघटना सुद्धा ऐकायला आवडतात. म्हणजे वयोमानानुसार मुलांची चॉईस बदलत जाते, कारण मुलांना व्यवहार ज्ञान यायला लागतं. अगदी बरोबर. आणि हे व्यवहार ज्ञान प्रत्येक विषयात यायला हवं.
त्यामुळे पाया पक्का असणं खूप गरजेचं आहे. आणि हा पाया तेव्हाच पक्का होईल जेव्हा आपण गणिताचा आवडीने अभ्यास करू. आता कसं म्हणालीस, गणिताचा आवडीने अभ्यास करण्यासाठी की नाही गणित आधी थोडंसं सोपं करून मुलांना सांगायला हवं. आणि तेच गणित सोपं करून आज आपण आपल्या 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना सांगितलंय आणि मुलांनी खूप छान पद्धतीने ते सोडवलं सुद्धा आहे. कारण प्रश्न त्यांना असा विचारलाय आपण, एका ओळीत जर 17 झाडं असतील तर अशा 5 ओळींमध्ये किती झाडं राहतील याचं गणित करा आणि सांगा. मुलांनी गणित केलेलं आहे, गुणाकार केलाय की भागाकार केलाय हे आता आपण पुढल्या विद्यार्थ्याकडून जाणून घेणार आहोत. हे आज आपण जाणून घेणार आहोत आराध्या जगताप या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगताप वस्ती इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका पुरंदर जिल्हा पुणे इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई प्रियांका जगताप यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण आराध्या सोबत. प्रियांका ताई नमस्कार. हो नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? हो खूप छान, मस्त आहे आम्ही. आणि कसा सुरू आहे आराध्याचा अभ्यास? आराध्याचा अभ्यास खूप छान चालू आहे. आणि मग 3री मध्ये आहे तर मग कधी कधी लहान मुलांच्या या मागे लागावं लागतं अभ्यासाला बस, तर मग आराध्याच्या मागे लागावं लागतं की ती तिच्या ठरलेल्या वेळी अभ्यास करते? हा कधी कधी तिला काय म्हणजे आलं कंटाळा तर नाही बसत म्हणून सारखं बसावंच लागतं. बरं बरं, हुशार आहे तिथे. हा बसते तशी ती अभ्यासाला, फक्त कधी कधी सांगावं लागतं ना. हा बरोबर. बरं, मग आराध्यामधला आम्हाला एखादा असा गुण सांगा जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो. आराध्या खूप चंचल आहे, म्हणजे तिला असं खेळायलाच खूप आवडतं, अभ्यासात पण ती हुशार आहे. म्हणजे वा वा वा, छान. मला थोडंसं कुतूहल आहे की कधी आराध्याला झाडं लावण्याबद्दलची माहिती देता की नाही? हो, ते झाडं लावायला शाळेत मधून पण सांगतात उपक्रम, म्हणजे वर्षातून एकदा तरी झाडं लावायला सांगतात. त्याच्यामुळे झाडे वगैरे लावतेच ती, म्हणजे दरवर्षी एक तरी लावते. अरे वा. आणि तुम्ही तिला कधी सोबत घेऊन वृक्ष लागवड केली आहे का? हो केली ना, म्हणजे घरासमोर असे आंब्याची वगैरे झाडं किंवा असं फळांची वगैरे झाडं, तिला फळं आवडतात ना, मग म्हणते हे फळ मला हे चित्त आवडतं, हिरवं आवडतं. खूप छान. आहे का मग आराध्या आपल्यासोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो आहे की आराध्या. हॅलो. हॅलो आराध्या, कशी आहेस तू? छान. गुड. बरं तुला कळलं का आम्ही कुठून बोलतोय ते? हो. कुठून बरं? शाळेबाहेरची, शाळेमधून. अरे, तू आमच्या फोनची वाट पाहत होतीस का? हो. म्हणजे तुझा अभ्यासही झालेला असेल ना? हो. शाबास. मग आराध्या तुझा आवडता विषय कोणता आहे बरं? इंग्लिश. वाव. आणि आज आम्ही गणिताचा अभ्यास दिलाय, तो तू केलायस का? हो. छान. मग आता आपण अभ्यास करूयात हा थोडासा. हो. आईने सांगितलं की तुला झाडं लावायला सुद्धा आवडतात. हो आवडतात. मग आतापर्यंत तू किती झाडं लावली आहेस? 3. अरे वा, खूप छान. आणि तुझे पाढे कितीपर्यंत पाठ आहेत बरं आराध्या? 200. ओ, 200 पर्यंत पाढे पाठ आहेत? हो. ही उजळणी पाठ आहे? हो. बरं बरं. आता मग सांग आम्हाला की एका ओळीमध्ये जर आपण 17 झाडं लावली तर 5 ओळींमध्ये किती झाडं राहतील बरं? 85. शाबास. कसं काढलंस तू हे उत्तर? गुणाकार करून. मग तुला 17चा पाढा पण येत असेल ना? हो. म्हण बघू. 17 × 17, 17 × 2 = 34, 17 × 3 = 51, 17 × 4 = 68, 17 × 5 = 85, 17 × 7 = 102, 17 × 7 = 119, 17 × 8 = 137, 17 × 9 = 153, 17 × 170. शाबास. व्हेरी गुड आराध्या. तुझ्यासाठी आम्ही इथे टाळ्या वाजवत आहोत. तुझं 17चा पाढा पाठ आहे आणि तू आत्ताशी 3रीत आहेस. व्हेरी नाईस. आणखी कोणता कोणता पाढा येतो बरं तुला? 18, 19, 20. 21, 22 पण येतात? हो. अरे वा, शाबास. व्हेरी नाईस. मग तुला 24चा पाढा येतो का? हो. अरे आराध्या, तू आम्हाला एकदम खुश करून टाकलंस. एवढे पाढे येतात तुला? हो. चल आम्हाला आता 24चा पाढा म्हणून दाखव. 24 × 24, 24 × 48, 24 × 72, 24 × 86, 96, 24 × 5 = 120, 24 × 7 = 144, 24 × 8 = 168, 24 × 9 = 192, 24 × 8 = 192, 24 × 9 = 116, 24 × 10 = 240. शाबास. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आमच्याकडून तुला खूप मोठी शाबासकी आराध्या. आणि आता आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? कलेक्टर. वाव. आणि तू कलेक्टर का बनायचं ठरवलंय? जिल्ह्याचं नाव उंचवणार, त्याचबरोबर मम्मी पप्पांचं नाव सुद्धा मोठं करणार. सो प्राऊड ऑफ यू. तू आम्हाला खरंच तुझा खूप अभिमान आहे. आणि ज्या प्रकारे तू पाढे म्हटले, ज्या प्रकारे तू अभ्यास करतेस, त्यावरून तू नक्की कलेक्टर बनशील याची खात्री आम्हाला. हो. बरं, तुला वाचन करायला पण आवडतं का आराध्या? हो खूप आवडतं. मग तू आता आम्हाला वाचून दाखवणार की एखादी कविता म्हणून दाखवणार? इंग्रजीमध्ये स्टोरी म्हणून दाखवणार. शाबास. म्हण
म्हणून दाखव. My story name is The Lion and the Mouse. Once a lion was sleeping under a tree. A mouse saw him. He ran up the lion's tail and climbed. On his back he jumped all over his body. He started sliding down the lion face again and again. The lion got up. He got very angry. He caught the little mouse in his paw. He said angrily, "You naughty mouse, how dare you disturb me now? See how I punish. I will eat you." The mouse was afraid. He started trembling. He pleaded, "Oh, lion, the king of the jungle, I am really sorry. Please forgive me. Please let me go. I will help you someday." The lion laughed and said, "Oh, really, you little mouse? How can you help me? That's so funny. Anyway, go get away from there." Then he set the mouse free. "Thank you, friend. Thank you so much," said the mouse and ran away quickly. A few days later, the lion was caught in a hunter's net. He was roaring loudly. The mouse heard it and ran to the lion. He saw the lion caught in the net. He called his friends. All the mice come together and nibbled the big net with their sharp teeth. They set the lion free. The lion said, "Thank you, little mouse. You saved my life." व्हेरी नाईस. खूप छान अभ्यास केलायस आणि तुझ्याशी बोलून आम्हाला खरंच खूप आनंद झालाय आणि तुझ्या आईशी बोलून सुद्धा. यू वेलकम. असा छान अभ्यास करत राहा. मॅडमने करून घेतलाय. खूप छान करून घेतलाय आणि तुला सगळ्यांचं छान पाठबळ सुद्धा मिळतंय. तू असाच छान अभ्यास करून खूप प्रगती कर आराध्या. आम्हाला तुझा खरंच खूप अभिमान आहे. थँक्यू. यू वेलकम. आपण पुन्हा काही दिवसांनी नवीन अभ्यासासह बोलूयात. ओके ओके, नक्की. तुला आवडेल ना पुन्हा या शाळेमध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला? हो. व्हेरी नाईस. आम्हाला सुद्धा तुझ्याशी पुन्हा बोलायला सुद्धा आवडेल. असाच छान अभ्यास करत राहा. थँक्यू डिअर. बाय बाय. बाय. गणिताचा अभ्यास करून झाला ना की सगळ्यांना घाई असते. थोडंसं तरी आता विरंगुळा हवा बुवा, म्हणजे एकतर खेळायला तरी सोडा किंवा गोष्ट तरी ऐकायला सोडा. पण तू बघितलंस का ही मुलं छान वर्तुळात बसली आहेत गोष्ट ऐकण्यासाठी. अरे वा, म्हणजे बच्चे कंपनी आधीपासूनच तयार आहे तर गोष्ट ऐकण्यासाठी. येस, त्यामुळे अजिबात वेळ न दवडता एक छानशी गोष्ट ऐकूयात. एका रुपयाची ताकद. लेखिका पायोशिनी सराफ. मराठी अनुवाद जुई कुलकर्णी. टन 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 टन. शाळेचा तो शेवटचा दिवस होता. 6वी इयत्तेमधले सगळे विद्यार्थी ताईच्या टेबलापाशी जमले होते. मुलं मुली एकमेकांमध्ये डबे फिरवून त्यातून खाऊ लागली. अजयनं शाळेतल्या कुत्र्याला म्हणजे गुंडूला पोळी खाऊ घातली. तुम्ही सगळे उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करणार आहात? ताईने मुलांना विचारले. अनिता म्हणाली, मी फुटबॉलची प्रॅक्टिस करणार आहे. मला मेस्सी सारखं व्हायचंय. रफिक म्हणाला, मी ना खूप खेळणी तयार करणार आहे. मी तर बाबा रोज सामोसा, वडापाव आणि कचोरी खाणार आहे. विवेक म्हणाला. प्रगती म्हणाली, मी लोणावळ्याला ऍडव्हेंचर पार्क मध्ये जाणार आहे. अरे वा, तिथे खूप प्रकारचे खेळ आहेत ना. वॉटर स्लाइड म्हणजे पाण्यातली घसरगुंडी आहे. पाण्यात जोरात खालीवर करणारी एक वेगवान कोस्टर आहे. थॉमस म्हणाला. प्रगती ते सगळे खेळ खेळणार असेल ना, मज्जा आहे. फैजा म्हणाली, पण तिथे तिकीट 60 रुपये आहे ना. प्रगती, तू तर खूपच श्रीमंत आहेस ग. प्रगती म्हणाली, अगं काही नाही ग फैजा, मी माझे साठवलेले पैसे खर्च करणार आहे. ताई हसत त्यांना म्हणाली, अरे तुम्ही सुद्धा सगळे ऍडव्हेंचर पार्क मध्ये जाऊ शकता की, फक्त प्रगतीसारखे पैसे साठवा म्हणजे झालं. प्रगती म्हणाली, होय, आपण रोज 1 रुपया साठवला तरी त्यातून मोठी रक्कम जमा होऊ शकते. सीमा म्हणाली, रोज 1 रुपया साठवणं सोपं आहे, आपणही प्रयत्न करूया, मग आपण सगळे ऍडव्हेंचर पार्कला जाऊ शकतो. सगळे तयार झाले. सुट्टी संपेल तेव्हा सगळ्यांनी ऍडव्हेंचर पार्क मध्ये एकत्र जायचं असं ठरलं. उन्हाळ्याची सुट्टी सगळ्यांची धमाल गेली. रफिकने आजूबाजूला मिळतील त्या गोष्टींपासून खेळणी बनवली. त्यानं काही खेळणी त्याच्या चुलत मावस भावंडांना विकली आणि रोज 1 रुपया साठवला. प्रसादने त्याच्या धाकट्या भावाला गणित शिकवलं. त्याबद्दल त्याचे बाबा त्याला जे पैसे देत होते त्यातून त्याने रोज 1 रुपया वाचवला.
देवीची मामी तिला आईस्क्रीम खायला पैसे देत असे, त्यातून तिने रोज 1 रुपया वाचवला. अजयचे बाबा नगरपालिकेच्या बागेतील मुख्य माळी होते. अजयने त्यांना रोपं लावायला मदत केली. प्रत्येक नवीन रोपामागे त्याच्या बाबांनी त्याला 1 रुपया दिला. आज शाळेचा पहिला दिवस होता. ताईने सगळ्यांना जमा झालेले पैसे मोजायला मदत केली. ऍडव्हेंचर पार्कचं तिकीट घेता येईल एवढे पैसे प्रत्येकाने जमवले होते. सगळ्यांनी जल्लोष केला, पण अजय मात्र अगदी शांत बसला होता. अंजलीनं विचारलं, अजय काय झालं रे, तू पैसे नाही साठवलेस का? नाही, मी काहीच पैसे साठवू शकलो नाही, अजय खिन्नपणे उत्तरला. गुंडू मागच्या आठवड्यात आजारी पडला. माझे साठवलेले सगळे पैसे मी त्याच्या औषधासाठी दिले. आता माझ्याकडे तिकिटासाठी पैसेच नाहीयेत. शेवटी निंबाराम म्हणाला, काळजी करू नकोस अजय, आम्ही सगळेजण थोडे थोडे पैसे साठवतो आणि तुझे तिकीट विकत घेतो. आणि निंबारामचं म्हणणं खरं ठरलं की एका आठवड्यातच 6वीच्या सगळ्या वर्गानं मिळून अजयच्या तिकिटापुरते पैसे जमवले. अखेर 6वीचा वर्ग ऍडव्हेंचर पार्क मध्ये गेला. रफिक आणि प्रसाद जायंट व्हीलवर बसून आनंदानं किंचाळले. झूम! फैजा पाण्यातल्या घसरगुंडीवरून सरसर घसरली. अजय आणि अनिता वॉटर कोस्टर वरून झुपकन बाहेर आले. 6वीच्या मुलामुलींनी ऍडव्हेंचर पार्क मध्ये खूप मज्जा केली. हे सगळं झालं कारण त्यांनी रोज 1 रुपया साठवला होता. मी कसे पैसे साठवू? एका दिवसात किंवा एका आठवड्यात तुम्ही किती पैसे साठवू शकता ते ठरवा. ही रक्कम तुम्हाला शक्य असेल तेवढीच असावी. साठवलेले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी एखाद्या छोट्या खोक्याची किंवा पत्र्याच्या डब्याची पिगी बँक बनवा. पिगी बँकेतून पैसे काढण्याचा मोह टाळा. तुम्ही पैसे कुठे खर्च करता याचा हिशोब नीट लिहून ठेवा. त्यामुळे कुठले खर्च कमी करता येतील ते तुम्हाला समजेल. यामुळे जास्तीत जास्त पैसे वाचवता येतील. मधुलिका, आपण शाळेतल्या मुलांना बऱ्याचदा विचारतो की तुला मोठं झाल्यावर काय बनायला आवडेल, तुझं स्वप्न काय आहे. तेव्हा कोणी सांगतं मला इंजिनियर बनायचंय, मला छान नोकरी करायची, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. कोणी सांगतं मला व्यवसाय करायचंय, कोणी सांगतं मला आर्टिस्ट बनायचंय. हो ना, म्हणजे एकूणच काय, प्रत्येकाची स्वप्न ही वेगवेगळी आहेत आणि त्यासाठी मुलं जिद्दीने प्रयत्न सुद्धा करतायत. करेक्ट. आणि आपल्याला ज्या क्षेत्रात जायचंय त्याची माहिती सुद्धा ही मुलं मिळवायला लागलेली आहेत. हो ना, आणि त्यासाठी इंटरनेट सारखं उत्तम माध्यम त्यांच्या दिमतीला आहेच की. करेक्ट. म्हणजे जर नोकरी करायची असेल तर नोकरशाही व्यवस्था सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला हवी आहे. हा, म्हणजे ते म्हणतात ना, आपण ज्या सिस्टीमचा भाग आहोत त्याबद्दलची माहिती असणं खूप गरजेचं आहे. एक्झॅक्टली. अशाच एका सिस्टीमची माहिती आपल्याला आज मिळवायची आहे 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांकडून. कारण त्यांना आपण अभ्यास दिलाय की भारतातील नोकरशाहीचं महत्व काय आहे याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं सुद्धा पाठवलेली आहेत. अरे वा, चल मग आज आपण हेच उत्तर जाणून घेऊया. सोनाली मेश्राम या जीई हायस्कूल रावणवाडी इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा गोंदिया इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई कविता मेश्राम यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. वंडरफुल. चला मग आता आपण बोलूयात सोनाली सोबत. कविता ताई, नमस्कार. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात आपण? चांगले. आणि कसा सुरू आहे सोनालीचा अभ्यास? चांगला आहे तिचा अभ्यास. बरं, तिचा घरी कोणी अभ्यास घेतं की ती स्वतः करते? नाही, ती स्वतः करते शाळेतून येऊन. हा, बरं. मग कविता ताई, तुम्हाला कधी तिला सांगावं लागतं का की अभ्यासाची वेळ झाली, अभ्यासाला बस, की ती तिच्या ठरलेल्या वेळी अभ्यास करते? नाही, ते आपला बरोबर अभ्यास करते दोन्ही टाइम. तिला सांगा नाही लागत. खूप छान. मग आता जर ही एवढी गुणी मुलगी आहे तर तुम्हाला तिच्याकडून काय काय अपेक्षा आहेत बरं? खूप साऱ्या अपेक्षा आहेत. जसं की शिकावं तिने, आपल्या पायावर उभं व्हावं. बरोबर. आणि तिच्यामध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? तिला म्हणजे हर विषयामध्ये जे हे मिळतात, कारण हर विषयामध्ये ते समोरच आहे. रांगोळी स्पर्धा, ड्रॉइंग क्लास, असं म्हणजे हर विषयामध्ये. अरे वा. अभ्यासा व्यतिरिक्त सुद्धा अनेक कलागुण आहेत तर तिच्यामध्ये? हो, पुष्कळ आहेत. आता गोंदियामध्ये झाली होती ना रांगोळी स्पर्धा, त्याच्यामध्ये पण तिला नंबर लागला. अरे वा. म्हणजे अगदी सर्व गुण संपन्न आहे तर. हो, छान. मग आहे का सोनाली आपल्या सोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो, आहे जवळच. हॅलो. हॅलो सोनाली, कशी आहेस तू? मी बरी आहे. गुड. आणि तुझा अभ्यास पण जोरदार सुरू आहे आईकडून कळलं. हो. मग तुला खेळायला नाही आवडत का बरं? मी खेळते ना, मला आवडते. मग तुझा आवडता खेळ कोणता आहे बरं?
मला कबड्डी आवडते, मला लंगडी आवडते. वा छान. आणि मग कबड्डी किती जणांमध्ये खेळला जातो खेळ? 6. करेक्ट. आणि मग तू मॅक्सिमम किती पॉइंट्स मिळवलेस आतापर्यंत कबड्डी खेळताना? 4. शाबास. म्हणजे तू चांगली खेळाडू सुद्धा होऊ शकतेस सोनाली. थँक्यू. यू वेलकम. मग तुला काय व्हायचंय बरं मोठं झाल्यावरती? मला इंजिनियर व्हायचंय. आणि इंजिनियर बनून तू नोकरी करणार? हो. शाबास. व्हेरी गुड. मग आम्हाला सांग की जर तुला नोकरीच करायची आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर तू नक्कीच देऊ शकशील. हो. तर आम्हाला सांग की भारतातील नोकरशाहीचं महत्व काय आहे? शासनाची धोरणे प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणारी व कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणारी एक प्रशासकीय यंत्रणाला नोकरशाही म्हणतात. भारतातील नोकरशाहीची रचना अतिशय व्यापक गुंतागुंतीची झाली आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले. त्यांची अंमलबजावणी या यंत्रणेने प्रभावीपणे केली आहे. आज आपल्याला जे अनेक चांगले सामाजिक बदल दिसतात त्याचे एक कारण म्हणजे भारतीय नोकरशाहीने ते धोरणांच्या अंमलबजावणीतून सामान्य नागरिकांपर्यंत आणले आहेत. नोकरशाहीमुळे राज्य व्यवस्थेला स्थैर्यता लाभते. पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शेती सुधारणा, प्रदूषण प्रतिबंध अशा अनेक सेवा आपल्याला सातत्याने विनाखंड मिळतात. त्यामुळे समूहांच्या दैनंदिन जीवनाला स्थैर्यता लाभते. नोकरशाहीमुळे समाज परिवर्तन झाले आहे. स्त्रियांचे सूक्ष्मीकरण, बालकांचे संरक्षण आणि त्यामध्ये दुर्बल घटकांसाठी योजना यांचाही समावेश होतो. यांचा शासन जे कायदे करते ते प्रत्यक्षात आणण्याचे काम नोकरशाही करते. हे नोकरशाहीचे महत्व आहे. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. तू उत्तर सुद्धा छान मिळवलेस. मग आता मला सांग की जर तुला इंजिनियर व्हायचंय तर मग तू कोणत्या विषयाचा अभ्यास करण्यावरती जास्त भर देतेस? मी मॅथ जास्त ध्यान देते, मॅथवर. व्हेरी नाईस. खूप छान. सोनाली, तुला वाचन करायला आवडेल का ग इंग्रजी विषयाचं? हो. मग आम्हाला तुझ्या आवडत्या धड्यातले 2 पॅरेग्राफ वाचून दाखव. हो. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. The exquisite strength of rag darbar still vibrated within the hall. Emperor Akbar looked up, his easy eyes lit with admiration. Wonderful, he said. Superb. I listen to you every day, but I can't seem to have enough. Tansen bowed in silent gratitude. I think you have the most wonderful voice in the world, said Akbar. But I don't, Shahanshah, said Tansen with a smile. There is someone who sings far better than I do. व्हेरी नाईस. तू इंग्रजी पण छान वाचलंस, मराठीतून पण छान उत्तर दिलंस. आम्हाला खरंच तुझं खूप कौतुक वाटतंय सोनाली. आणि असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून खूप छान वाटलं. बाय बाय. थँक्यू. बाय. यू वेलकम. बाय बाय. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये सहभागी होत आहेत गडचिरोली जिल्ह्याच्या पूजा बांबोळे, उज्ज्वला डोंगरे, वैशाली कुद्रपवार, कविता भोयर, मीनाक्षी बारसागडे आणि दर्शना भोयर. नमस्कार पूजाताई, उज्ज्वलाताई, वैशालीताई, कविताताई, मीनाक्षीताई आणि दर्शनाताई. नमस्कार मॅडम. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? खूप छान. मस्त. आणि मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे? तो पण व्यवस्थित. मुलं आपणून अभ्यास करतात की त्यांच्या मागे लागावं लागतं, अभ्यास करा असं काही? नाही मॅम, आधी कसं त्यांच्या मागे लागायचं, पण आता सध्या तरी आता या आपल्या निपुण महाराष्ट्र योजनेअंतर्गत नाही का आम्ही त्यांची मीटिंग वगैरे घेऊन सभा वगैरे घेतोच ना, तर आता थोडे लाईनीवर लागले आहेत आता. पण तुम्हाला सगळ्यांना या आयडिया व्हिडिओचे प्रयोग करून बघताना खूप मजा येते का? हो मॅम, आधी आम्ही ते व्हिडिओज बघतो आणि पहिले स्वतः करून बघतो आणि मग मुलांना सांगतो. बरं. असं कधी वाटलंय का की एखादा प्रयोग मुलांना जमणार नाही किंवा थोडा कठीण वाटेल, असं कुठला प्रयोग तुम्हाला वाटला होता?
तो मॅम हा मॅम एक वाटला होता तो. असा कुठला प्रयोग आहे जो करताना खरंच खूप मज्जा आली आणि खूप सोपा वाटला? आम्ही नाही का मॅम ते असं आपलं कागदापासून आपल्याला फ्लॉवर वगैरे करायचं होतं ना मॅम. हा तो मुलांना खूप मजा आली ते बनवता वेळेस. सगळ्या मुलांनी व्यवस्थित पार पाडला होता तो. वा, खूपच छान. आणि काही अक्षरांवरनं मुलांना प्रश्न विचारायचे होते या आयडिया व्हिडिओज मधनं बघून. विचारलेत का तुम्ही? कुठले अक्षरांचे प्रश्न आतापर्यंत मुलांना विचारून झाले? मॅम तर मी त्याच्यामधूनच पुन्हा आम्ही स्वतःहून विचारले की म्हणजे आपल्याला असं आपण जसं आपलं घराचं नाव दिलं आणि आपण घरामध्ये राहतो तर आपल्याला म्हणजे आपण जसं नाही का फायदा काय होतो घरामध्ये आपण राहतो याचं वगैरे त्यांना विचारलं. तसं घर दिलं, त्याच्यानंतर आपण शाळा दिली, खेळणे वगैरे याच्यावर नाही का मॅम त्यांना असं बनवायला सांगितलं सेंटेन्स वगैरे नाही का. त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा असं विचार मुलांना. बरं उज्ज्वलाताई, आता तुम्ही आम्हाला सांगा की मुलांकडनं हा अभ्यास करून घेताना तुम्ही घरातल्या कोणत्या वस्तूंचा वापर केलात? कागदाचा वापर केलो आणि कागदापासून विमान बनवणे. हो, बनवलं का तुम्ही विमान तुमच्या मुलासोबत? बनवणे आणि जहाज पण बनवायला लावलो. अरे वा, तुम्ही तुमच्या मुलासोबत जहाज आणि विमान बनवलं का? हो मॅम, आम्ही बनवून बघितलं. किती वेळ लागला? वेळ तर 5-10 मिनिट लागला असेल. अरे वा, आणि मग मजा आली? हो ना मॅम. आणि मग उडवलं का तुम्ही सगळ्यांनी विमान? आम्ही सर्व उडवून पाहिलं. त्यांच्यासोबत खूप मजा आली. हो ना. आणि मग सगळ्यात उंच किंवा सगळ्यात मस्त असं विमान कोणाचं उडालं बरं तुमच्या गटात? आमच्या गटामध्ये प्रशिकचा उडाला होता. अरे वा. 2-3 मुलांचा उडाला होता. आणि मातांपैकी? 2 मातांचा उडाला होता मॅडम. काय बरं नावं सांगा ना त्यांची. पूजा बांबोळेंनी उडवला होता. दर्शनानी. अरे वा. मुलांनी हात कशा प्रकारे स्वच्छ धुवायला हवेत हा आयडिया व्हिडिओ पाहिला का तुम्ही? हो मॅम. आणि मग तुम्ही मुलांना समजावलं का तुमच्या गटातला की हात धुणं का महत्वाचं आहे, कशा प्रकारे हात धुवायला हवेत? हो मॅम, समजावून सांगितलं त्यांना. आम्ही बघितलं. नंतर त्यांनी सर्व एकत्र बसल्यानंतर त्यांना सर्वांना सांगितलं. बरं, कुठला केला तुम्ही तुमच्या गटामध्ये कार्यानुभवचा प्रयोग? ते वर्गशीट होती ना, त्यावर नाही का छत्रीला कलर दिलेत मुलं. बरोबर. छत्रीला पुन्हा पतंग, घर होता, पुन्हा मच्छी होती ना, चमचा, यांना पण कलर दिले मॅडम. अरे वा. त्याच्यात रंग सांगितले होते तेच दिले की वेगळेच रंग दिले? नाही, ते रंग होते ना मॅडम, तेच रंग दिले. मस्त. तुमच्या गटात तुम्ही ही माहिती सगळ्यांनी मिळून ऐकली का? कुत्रा चावला तर काय काळजी घ्यायला हवी, मधमाशीचा डंख असेल तर काय काळजी घ्यायला हवी, कुत्रा चावल्यानंतर काय उपचार करायचे, मधमाशी चावल्यानंतर काय उपचार करायचे, हे आम्ही बघितलं मॅडम ना, मुलांनाही सांगितलं. मग मुलं काय म्हणाली आणि तुमच्या गटातल्या माता काय म्हणाल्या? आमच्या गटातल्या माता सगळ्यांनाच आवडला मॅडम तो. सर्वच जणच होते ना मॅडम. अच्छा, बरं. अंकांवर काही मुलांकडनं गणितं करून घ्यायची होती, घेतली का तुम्ही करून? हो मॅडम. काय गणितं तुम्ही करून घेतली तुमच्या गटातल्या विद्यार्थ्यांकडून? वजाबाकी, बेरीज, 2 अंकी, भागाकार. बरोबर. तुम्ही घरातल्या कुठल्या वस्तूंचा वापर केला मुलांना शिकवताना? टमाटर, भेंडी, मिरची. बरं. ते आता त्यांना समजत नव्हतं ना मॅडम. 5 जर मिरच्या धरल्या, 5 3 गेले किती राहते, भेंडी धरला 7, 7 4 गेले किती राहते, हे शिकवायला लावलं मॅडम आम्ही. मस्त. आणि मग मुलांना कळलं का पटापट? हो, पटापट सांगितलं मॅडम ना, बाजूला करत गेलो, सांगत गेले, फळ टाकले. मस्त. मग हे सगळे प्रयोग तुम्ही पुन्हा करून बघता की एकदाच करून बघता? नाही मॅडम, नाही समजलं तर पुन्हा मुलांना करून दाखवतो आम्ही. अरे वा, किती छान. अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओज अजून यायला हवे असं वाटतं का तुम्हाला वैशालीताई? हो, वाटते ना. का वाटतं? काय यायला हवे? त्याच्यातून मुलांना नवीन शिकण्यासाठी मिळते. आणि पण मुलांमध्ये काही बदल होतोय का हे सगळं नवीन शिकून? बदल काय बदल झाला तुमच्या मुलांमध्ये? मुलं अभ्यासाला लागले, पहिले अभ्यास करत नव्हते. मग फक्त अभ्यासच करायला लागली की अजून बाकीच्या काही चांगल्या गोष्टी पण करायला लागली? चांगल्याच. हे वर्कशीट वर कधी चित्र रंगवले नव्हते, ते रंगवासाठी लागले. अभ्यासाची वळण चालू झाली मुलांना. वा, मस्त. आता मला सांगा की तुमची आठवड्याची मीटिंग जी आहे ती कुठल्या वारी ठरलेली असते? मंगळवारी. बरं. आणि तुमच्या गटाचं तुम्ही नाव काय दिलेलं आहे बरं? आमच्या गटाचं आणि हेच नाव द्यावं असं तुम्हाला का वाटलं तुमच्या गटाला? एकता नाव आहे मॅम गटाचं. आणि मॅम आम्हाला याच्यामुळे असं वाटलं की आपण सर्वजण मिळून एकत्र राहून सर्व मुलांना आपण व्यवस्थित शिकवू, मुलांना चांगलं वळण देऊ, याच्यासाठी आम्ही एकता नाव हे ठेवलं. वा, मस्त.
खरंच ऐकून खूप छान वाटलं आणि तुमच्या गटातल्या सगळ्या मुलांची प्रगती सुद्धा छानच होते आहे. पूजाताई, उज्ज्वलाताई, वैशालीताई, कविताताई, मीनाक्षीताई आणि दर्शनाताई आजच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. सो फ्रेंड्स, काही पाळीव प्राण्यांवर आपण अवलंबून आहोत तर ते प्राणी वनस्पतींवर अवलंबून आहेत. म्हणजे एकूणच झाडांमुळे पर्यावरणाचं संतुलन राखलं जातं. पण हे संतुलन तेव्हाच राखलं जाईल जेव्हा आपण वृक्ष लागवड करू. याचाच अर्थ काय, तर ही साखळी परस्परावलंबी आहे. त्यामुळे आपणच पुढाकार घेऊन वृक्षारोपणाची जबाबदारी उचलली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला वैयक्तिकरित्या कोणाकडून पगार मिळणार नाहीये, पण थेट निसर्गाकडून या चांगल्या कामाची पोचपावती मात्र नक्कीच मिळणार आहे. ठरलं तर मग दर महिन्याला एक झाड आपण लावायचं आणि हाच आपला नवीन वर्षाचा संकल्प आहे. भेटूया आता पुढल्या भागात. टेक केअर. बाय बाय. बाय बाय.